नमस्कार, माझं नाव सायली. युगांधर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. चला जाणून घेऊया ताज्या घडामोडी. त्या घडामोडीसाठी युगांधर न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. अंबरनाथ येथे सहकर्म सामाजिक कल्याण फाउंडेशन रजी यांच्या वतीने 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कानसई गाव येथील भाऊसाहेब परांजपे विद्यालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमात समाजात निस्वार्थ सेवा करणाऱ्या विविध क्षेत्रातील आदर्श महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ शिक्षिका श्रीमती उषा दिनेश सिंग, इंटरनॅशनल एलिगन्स ग्लोबल क्वीन, गोल्ड मेडलिस्ट 2023 डॉक्टर स्नेहल मनोज कुमार बोधय, श्रद्धा इंग्लिश मीडियम स्कूलच्या संस्थापिका श्रीमती बिजाक्षी नारायण राय हेगडे तसेच समाजसेविका श्रीमती स्मिता संदेश माटेकर उपस्थित होत्या. यावेळी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शैला तुरे, अनिता नरेंद्र गुजर, डॉक्टर रणदिवे, डॉक्टर सोमाणी, डॉक्टर राठोड, नेहा गवळी, सौ शमिका दरेकर, सौ सुप्रिया मलसुरे, सौ वैशाली जोशी आदी महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी झाली. गुरुकुल शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलाविष्कारांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याशिवाय महिलांसाठी विशेष खेळ आणि मनोरंजनाचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते. स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या महिलांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या सशक्तीकरणाचे महत्त्व अधोरेखित करत समाजातील महिलांनी विविध क्षेत्रात पुढे यावे असे आवाहन केले. कार्यक्रमाला अंबरनाथ परिसरातील महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन सहकर्म सामाजिक कल्याण फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी केले. नमस्कार, मी शीतल माणिक पाटील, सहकर्म सामाजिक कल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष. आज आम्ही जागतिक महिला दिनानिमित्त सहकर्म फाउंडेशनतर्फे 26 महिलांचा सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये मला प्रमुख अतिथी म्हणून रॉय मॅडम, बोधे मॅडम, माटेकर मॅडम आणि सिंहा मॅडम लाभलेले आहेत. मी त्यांचा खूप खूप आभार मानते की त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ माझ्यासाठी दिलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये मला मोलाचे सहकार्य करणारे माझ्या संस्थेचे सर्व सभासद आणि या कार्यक्रमाचे आयोजक म्हणून मी त्यांचे आभार मानते. माझ्याकडून सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मला उत्स्फूर्त किंवा आम्हाला प्रोत्साहन देणारे जितू गुप्ता सर आणि हा कार्यक्रम ज्या ठिकाणी होतोय तो कार्यक्रमाचा हॉल मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे भाऊसाहेब परांजपे शाळेचे शिक्षक आणि एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त श्री माणिक पाटील सर यांचा मी खूप खूप आभार मानते. नमस्कार सगळ्यांना, मी डॉक्टर स्नेहल बोधे. सगळ्यात आधी मी सगळ्या महिलांना आज जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देत आहे. आणि मी एक स्वतः आहे सोशल वर्कर पण आहे आणि 2023चा मला इंटरनॅशनल ग्लोबल क्वीनचा पुरस्कार मिळाला आहे. तसंच दादासाहेब फाळके अशा बरेचसे मला अवॉर्ड्स मिळालेले आहे. त्याची लिस्ट खूप मोठी आहे, ते काही मी सांगणार नाही. आणि इथे या कार्यक्रमाला मला शीतल मॅडमनी खास इन्व्हाइट करून ही संधी दिली खास, आणि जितू सरांचे मी खूप खूप धन्यवाद मानते. थैंक यू. नमस्कार, मैं उषा दिनेश सिंह और यहाँ पर मुझे इस सहकारी सामाजिक कल्याण फाउंडेशन रजिस्टर अमरनाथ से मुझे इनकी अध्यक्षता शीतल पाटिल मैडम ने मुझे यहाँ आमंत्रित किया, इसलिए मैं उनका बहुत बहुत आभार व्यक्त करती हूँ. साथ ही मैं अपने श्रीमान जीतू भाई, आदरणीय जीतू भाई जी का भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करती हूँ, जिन्होंने मुझे यहाँ पे ससम्मान यहाँ पे आमंत्रित किया है. और आज महिला दिवस के उपलक्ष्य में मैं अपनी सारी माताएं, बहनों और बेटियों को हार्दिक शुभेच्छा देती हूँ और इसके साथ ही बहुत बहुत धन्यवाद. Hello everyone, myself Bijakshi Rai Hegde Madam, the founder president of Shraddha English Medium School, is feeling very proud to be the chief guest of Sarpam Social Foundation Ambernath. I being the student of Kendra Vidyalaya Ambernath, I am very happy to be back again to the Ambernath city, and all this efforts I would like to give to Jeetu, ICP officer. He is my younger brother, and the founder Sheetal Manik Patil, who has given an important stage for the different ladies today. And hope, I just pray to God
that this foundation goes to a great heights with flying colors. Thank you so much. नमस्कार, मी स्मिता संदेश माटेकर. आज सहकर्म फाउंडेशन नियोजित यांनी मला इथे चीफ गेस्ट म्हणून मुख्य अतिथी म्हणून बोलवलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आज महिला दिनाच्या सर्व महिलांना इथल्या आणि सर्वांनाही मी मनपूर्वक शुभेच्छा देते. खरोखर आज जितू सर आणि शीतल मॅडम यांनी आम्हाला इथे बोलवून एक वेगळाच आम्हाला सन्मान तर दिलेलाच आहे, पण एवढ्या महिलांना, एवढ्या खुश महिलांना पाहून आमचं मनही कधीच होऊन गेलेलं आहे. आणि असेच सर्वांनी आनंदी राहावे, खुश राहावे. आणि आपण स्त्रिया, जास्त करून आपण स्त्रिया सर्वांना आनंद देण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत झगडत असतो, प्रयत्न करत असतो. आणि आपल्या त्या या आता सर्व सुंदर या महिलांना पाहून खरोखर मन उल्हासित झालं, प्रसन्न झालं. मी माझ्या वैयक्तिक आयुष्यातल्या ज्या काही छोट्या मोठ्या अडचणी, प्रॉब्लेम, दुःख आहे ते सुद्धा विसरून त्यांच्यासोबत आज एवढ्या दिवसांनी, जवळजवळ 1.5 वर्षांनी हसले. मनापासून आनंद झाला. थँक्यू शीतल मॅम, तुमच्यामुळे आज मला ही संधी मिळाली. आणि एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचं मन ओळखू शकते, एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचा सन्मान करते, इथं आपल्या सगळ्याच्या यशाची आणि आजच्या ह्या महिला दिनाची खूप खूप महिला दिनाची यशस्वीता आहे. थँक्यू मॅम.